संजय राऊत म्हणतायत की एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसलेत. कोण? संजय राऊत. अरे एकनाथ शिंदे तर तुझ्या छातड्यावर आहे बाबा सोन्या. तू काय एकनाथ शिंदेच्या नादी लागला? अजून काय शुद्धीवर नाही आला का तू? दोघी एकत्र येणं हे आता पुढे कायम राहील असं वाटतंय तुम्हाला? महापालिका हे बघा, शेवटी ज्याची त्याची स्वतंत्र विचार करण्याची देवानी बुद्धी दिलेली आहे आणि कोणी कोणत्या पक्षाने कसा निर्णय घ्यावा या पक्षप्रमुखांचा विषय आहे. दोघं जण पक्षाचे प्रमुख आहेत, ते जे निर्णय घेतील ते घेतील. जळगाव महापालिकेच्या निवडणुकामध्ये युतीमध्ये कुठेतरी वातावरण तापल्याचं बघायला मिळतंय. कारण असं काही वातावरण तापलेलं नाही. अजूनही कुठली बोलणी झालेली नाही आणि कोणी एखाद जण बोललं म्हणजे सगळं काही होतं असं नाही आहे. ही राज्याची पॉलिसी आहे. राज्यामध्ये जी पॉलिसी ठरेल ती आम्ही ठरवू. त्याच्यामध्ये जागा वाटपाचा विषयामध्ये ह्या गोष्टी होत राहतात. आम्ही 50 मागणार, ते 25 म्हणणार, ते 30, आम्ही 45 मागणार, ते 30 म्हणणार. हे चालणार आहे आणि हे काय आजच होतंय असं नाही आहे. नाही झालं तर थेट स्वबळाचा इशारा तुमच्या जिल्हाध्यक्षांनी दिला. जिल्हाध्यक्षांनी म्हटलंय ना, मी थोडी म्हटलंय. राजू मामानेच म्हटलं होतं ना 18 जागा द्यायचं. ते गिरीश महाजनाने थोडी म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही म्हणू जे म्हणू. ठीक आहे. शरद पवारांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत. जर सगळं विसरून जर कोणी एकत्र येत असेल तर चांगलंच आहे. ती एकत्र आहेच, कोण मना करतायत ना, एकत्रच आहेत ते. बिलकुल. आय लव्ह यू.